म्हणजे या लोकांनी 12 वर्षाची मुलगी म्हणजे 5वी 6वीला ही मुलगी आहे तेव्हा या मुलीला टार्गेट केलं आहे, तेव्हा ही बळी मुलगी पडलेली आहे आणि तेव्हापासून या मुलीवरती अत्याचार सुरू आहे। आत्ता माझं पोलिसांना म्हणणं असं आहे, तुम्ही मुलगी संज्ञान आहे, मुलगी जसं म्हणेल तसं करतो असं तुमचं म्हणणं आहे। आता हे मुलीनंच तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिला आहे, हे स्टेटमेंट ग्राह्य धरून पोलिसांनी सुमोटो या सेकवरती फोक्सो अंतर्गत कारवाई करावी। नऊ वर्षापासून मी प्रेम संबंधात आहे। ही कोण म्हणतंय? मुलीनं हा व्हिडिओ काय आम्ही तयार केलाय का? नाही, ह्या मुलीनं परवाच्या दिवशी व्हिडिओ तयार केला आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना पाठवला। आता माझं म्हणणं काय आहे, आम्ही हेच म्हणतोय ना, महाराष्ट्रात ओरडून सांगतोय की लव जिहाद काय प्रकार आहे, तर हाच लव जिहाद प्रकार आहे ना। आज ही मुलगी 21 वर्षाची आहे, म्हणजे आता तिचं आधार कार्ड माझ्याकडे आहे, आधार कार्डावरती जन्मतारीख किती आहे बघा, 16/3/2005, 16/3/2005, म्हणजे अजून 21 वर्ष तिला पूर्ण व्हायचे आहेत। आता मी तुमच्याशी बोलतोय, फेब्रुवारीत महिना आहे, अजून पुढच्या महिन्यामध्ये तिला 21 वर्ष पूर्ण होत आहेत। ती काय म्हणते, 9 वर्षापासून माझे याचे संबंध आहेत। 9 वर्ष म्हणजे ती मुलगी 12 वर्षाची होती, म्हणजे या लोकांनी 12 वर्षाची मुलगी म्हणजे 5वी 6वीला ही मुलगी आहे तेव्हा या मुलीला टार्गेट केलं आहे, तेव्हा ही बळी मुलगी पडलेली आहे आणि तेव्हापासून या मुलीवरती अत्याचार सुरू आहे। आत्ता माझं पोलिसांना म्हणणं असं आहे, तुम्ही मुलगी संज्ञान आहे, मुलगी जसं म्हणेल तसं करतो असं तुमचं म्हणणं आहे। आता हे मुलीनंच तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिला आहे, हे स्टेटमेंट ग्राह्य धरून पोलिसांनी सुमोटो या सेकवरती फोक्सो अंतर्गत कारवाई करावी। दुसरा विषय आता सोडून द्या तुम्ही, हा विषय पोलिसांनी अत्यंत सिरियस घ्यावा। 12 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला आहे, याच्या पाठीमागं जेवढी लोक आहेत तेवढ्या लोकांना यामध्ये आरोपी करायचं। आज रात्री 2 वाजता स्टेटस काय टाकतोय, एवढी मस्ती एवढा माज येतो कुठून? कुणाशी हा एकनिष्ठ आहे? कोण ह्याला पाठबळ देत आहे असली प्रकरणं करण्याला? ह्यानं स्टेटस ठेवला आहे आणि काही थोड्या वेळानंतर तो मुलगा आणि मुलगी पोलीस स्टेशन बारामतीला हजर झालेत। पोलीस स्टेशन बारामतीला हजर होण्यापूर्वी त्याने एक नोटरी तयार केली आहे, पोलिसांना ही सापडत नाहीत। म्हणजे नोटरीवाल्यानं कसे गेले, नोटरीवाला ह्यांना कोणी मिळवून दिला? हे तर नवीन मुलं आहेत, ह्यांना काही एवढं बाहेरचं माहीत नाही। नोटरीवाल्यावर पण गुन्हा दाखल केला पाहिजे। काही पत्रकार मित्रांना पोलिसामध्ये हजर होण्यापूर्वी त्यांनी बाईट दिली आहे, कसं काय त्यांचं कॉन्टॅक्ट झालं? पोलीस तर एवढे 8-8 टीम पोलिसांच्या प्रयत्न करत होत्या, सगळे CCTV फुटेज चेक केले जात होते आणि हे पत्रकारांना बाईट देत आहेत आणि मग पोलीस स्टेशन हजर होत आहेत। पत्रकार कसे काय आले? ह्या मुलांचं काय पत्रकारांशी कॉन्टॅक्ट आहे? ह्याच्या पाठीमागं कोण आहे याचा तात्काळ तपास पोलिसांनी करावा। पोलिसांनी आता दुसरी बाजू आम्हाला ऐकायचीच नाही। पोलिसांचं म्हणणं आहे ना, मुलगी संज्ञान आहे, 21 वर्ष वय तिचं पूर्ण झालं आहे, तर 21 वर्ष वय तिचं आहे आणि 21 वर्ष वय असतानाच तिनं व्हिडिओ दिला आहे की 9 वर्षापासून माझे याचे संबंध आहेत। त्यामुळं आता कुणाची वाट न बघता पोलिसांनी त्या व्हिडिओचा आधार घेऊन आता तिचं स्टेटमेंट घेण्याचं कारणच नाही, कारण आता ती स्टेटमेंट जाणीवपूर्वक देते आहे, कारण नोटरीमध्ये त्यांनी 1 वर्षापासून संबंध आहे, कारण परत विषय अत्यंत विचारानं परत नोटरी केलेली आहे। जेव्हा तिनं व्हिडिओ तयार केला तेव्हा तिच्या मनात काहीच नव्हतं, तिच्यावर आमचा जर कोणाचा दबाव असण्याचं कारणच नाही, दबाव तर तिकडच असू शकतो। त्यामध्ये तिनं स्पष्टपणे सांगितलं की 9 वर्षापासून माझे संबंध आहेत, म्हणजे ती 12 वर्षाची मुलगी होती, 5वी 6वीची मुलगी होती, अशा मुलीवरती अत्याचार केला आहे, अशा मुलीवरती अन्याय केला आहे। पोलिसांनी आता बघ्याची भूमिका घेऊ नये, कायद्याच्या पळवाटा अजिबात काढू नयेत। आता तुमच्या म्हणण्याप्रमाणेच आमचं म्हणणं आहे की 21 वर्ष वय पूर्ण झालेली मुलगी म्हणते आहे, तो व्हिडिओ पोलिसांना पाठवते, तो व्हिडिओ पत्रकारांना पाठवते, महाराष्ट्रातल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तो महाराष्ट्राच्या समोर व्हिडिओ आला आहे, त्यांच्या नातेवाईकांच्या समोर व्हिडिओ आला आहे, सर्व सोशल साईटवरती तो व्हिडिओ आहे आणि स्पष्टपणे तिचा उल्लेख आहे 9 वर्षापासून माझे संबंध आहेत। म्हणजे आता तात्काळ पोलिसांनी कुठलाही बाकीचा आता विचार न करता त्या व्हिडिओच्या आधारे आता मुलीचं स्टेटमेंट घेतो। मुलगी स्टेटमेंट बदलेल, आता मुलीचं स्टेटमेंट घेण्याची आवश्यकता नाही, कारण ती अल्पवयाची आहे। जेव्हा तिच्यावरती अत्याचार झाला आहे तेव्हा ती 12 वर्षाची आहे,
त्यामुळं पोलिसांची जबाबदारी आहे, त्यांनी सुपोटो गुन्हा दाखल करावा. नसेल मुलीची आई गुन्हा दाखल करेल, मुलीचा भाऊ गुन्हा दाखल करेल, तात्काळ कारवाई करावी.